नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. सागरला हेड ऑफ बिझनेसचा अवॉर्ड भेटणार असतो, त्यामुळे सागर प्रचंड खुश असतो आणि कधी एकदाचं घरच्यांना आणि मुक्ताला ही गुड न्यूज देईल असं त्याला झालेलं असतं. तर इकडे मुक्ता घरीच असते, तितक्यातच एक कुरिअर बॉय कुरिअर घेऊन आलेला असतो. मुक्ताच्या हातामध्ये तो देतो. मुक्ता जेव्हा ते कुरिअर उघडून बघते तर त्यामध्ये प्रेग्नन्सी रिपोर्ट असतात आणि ते पॉझिटिव्ह असतात आणि ते एस कोळी या नावाने आलेले असतात. तर मुक्ताला मोठा प्रश्न पडतो की एस कोळी कोण आहे आणि कोण आहे की ज्याचे प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतात. स्वातीला देखील प्रश्न विचारते की स्वातीताई, एस कोळी तुम्ही आहात का? तेव्हा स्वाती म्हणत असते की तुला काय वेड वगैरे लागलंय का? मी कोळी नाव का लावू? माझं तर आता लग्न झालंय. त्यामुळे ही एस कोळी नक्की कोण आहे असा मुक्ताला मोठा प्रश्न पडतो. तर आता जेव्हा सागर घरी येतो तर सागरला आता गुड न्यूज मुक्ताला द्यायची असते. तर मुक्ता पहिल्यांदा सागरला विचारते की सागर मला सांगा की एस कोळी कोण आहे. सागर त्याची गुड न्यूज सांगायला जात असतो, परंतु मुक्ता मात्र एस कोळी कोण आहे हेच सागरला विचारत असते. त्यामुळे सागर इरिटेट होतो आणि सागर मुक्ताला म्हणत असतो की नवऱ्याला एवढी गुड न्यूज द्यायची आहे, हिला काही नाही, हिला तर फक्त हिचंच पडलंय असं म्हणून आता सागर तिथून रागाने निघून जातो. तर लकीने मुक्ताचं आणि सागरचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला हेही माहित असतं की दादूसला हेड ऑफ बिझनेसचा अवॉर्ड पण भेटलेला आहे. मुक्ता ही विचार करत असते की हे काय असतं यांचं नेहमी, आणि मी तर यांना फक्त प्रेग्नन्सी रिपोर्ट बद्दल विचारत होते, एवढं इरिटेट व्हायची काय गरज होती. त्यानंतर सागर आता मिहीर सोबत खाली निघून जातो. तर लकी येऊन मुक्ताला विचारतो की काय झालं वहिनी, तू एवढी नाराज का दिसतीयस? तेव्हा मुक्ता घडलेला प्रकार सांगते की मी यांना फक्त एस कोळी कोण आहे ते विचारत होते, कारण एस कोळीच्या नावाने आपल्या घरी प्रेग्नन्सी रिपोर्ट आलेत, त्यामुळे मी त्यांना विचारत होते, परंतु ते मात्र माझ्यावरच चिडले. तर लकी विचारत असतो की एस कोळी नावाचं आपल्या घरामध्ये कोण आहे आणि कोणाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट येऊ शकतात. आणि मग मुक्ता आणि लकी दोघंही आता हॉस्पिटलमध्ये ते रिपोर्ट घेऊन जातात. ज्या हॉस्पिटलमधून ते रिपोर्ट्स आलेले त्या ठिकाणी लकी आणि मुक्ता दोघंही पोहोचलेले असतात. तर मुक्ता त्या रिसेप्शनिस्टला विचारत असते, आम्हाला एस कोळी कोण आहे हे तुम्ही सांगू शकता का, कारण तुमच्याच हॉस्पिटलमधून आम्हाला हे रिपोर्ट भेटले. त्यावेळी ती मुलगी सांगते की सॉरी मॅडम, मी आता तुम्हाला याबद्दल काही मदत करू शकत नाही, कारण आमच्या हॉस्पिटलचा रूल आहे की आम्ही अशी इन्फॉर्मेशन कोणालाही देत नाही. त्यामुळे लकी आता मुक्ताला जरा बाजूला बोलवतो आणि मुक्ताला तो सांगतो की मी बरोबर मॅनेज करतो. आता लकी एका वॉर्ड बॉयला थोडे पैसे देतो आणि आपलं काम करायला सांगतो आणि त्याने तसं मुक्तालाही सांगितलेलं असतं. तर लकी आता मुक्ताला म्हणत असतो की वहिनी तुला माहिती आहे का दादूस तुझ्यावर का चिडला ते? अगं दादूस एका हेड ऑफ बिझनेसच्या अवॉर्डसाठी नॉमिनेट झालाय. मुक्ता विचार करत असते की शी यार, मी काय केलं हे? ते माझ्यासाठी एवढी आनंदाची बातमी घेऊन आले होते आणि मी तर त्यांनाच प्रश्न विचारत बसले. तर मुक्ता आणि लकी अजून हॉस्पिटलमध्येच असतात. तर मुक्ता सागरला मेसेज करून सांगते की मला समजलं की तुम्हाला अवॉर्ड भेटतोय आणि त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. रात्री घरी येऊन मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. असं जेव्हा मुक्ताने सागरला मेसेज केलेला असतो तेव्हा सागर खूपच खुश होतो. मग मिहीर सागरला विचारतो की दादूस तुला एवढं खुश होण्यासारखं झालंय तरी काय? तेव्हा सागर सांगतो की अरे मुक्ता मला सॉरी म्हटली आणि तिने मला कॉंग्रॅच्युलेट सुद्धा केलं. ती मला सरप्राईज तर देणार आहे, परंतु त्याच्या आधी मलाही तिला एक सरप्राईज द्यायचंय. मुक्ता सराफांना घरी बोलावते आणि सराफांना ती सांगत असते की तुम्ही आमच्या घरी या, मला माझ्या नवऱ्यासाठी म्हणजे सागर कोळी यांच्यासाठी काहीतरी सोन्याची वस्तू बनवून घ्यायची आहे. तर ते म्हणतात की हो मॅडम, तुम्हाला आम्ही एकदम छान वस्तू बनवून देऊ. सागर सुद्धा आता घरी यायला निघालेला असतो. सागर विचार करत असतो की मुक्ता नक्की मला काय सरप्राईज देणार असेल, याचाच तो विचार करत घरी येत असतो. सराफांनी आता मुक्ताला ते ब्रेसलेट तर दिलेलं असतं, परंतु मुक्ताने कधी कुठल्या मुलासाठी ब्रेसलेट घेतलेलं नसतं. त्यामुळे तिला शंका असते की हे सागरला व्यवस्थित दिसेल की नाही, आणि मग सागरला ते कसं दिसेल हे बघण्यासाठी ती तिच्या मित्रावर ते ट्राय करते आणि मित्राला ती ते ब्रेसलेट घालायला सांगत असते. आता त्याच वेळी तिथे सागर येतो आणि सागरला हे बघून खूप राग येतो. तर सागरने सुद्धा त्याच सराफांकडून मुक्तासाठी सरप्राईज म्हणून मुक्तासाठी एक हार मागवलेला असतो. आणि जेव्हा सराफ त्याला विचारतात की हा हार कोणासाठी घेताय तुम्ही, तेव्हा सागरने त्यांना सांगितलेलं असतं की मी माझ्या आईसाठी घेतोय. मुक्ताने आणि सागरने एकाच वेळी एकाच सराफांकडून दागिने बनवून घेतलेले असतात. तर मुक्ताने सागरला बघितलेलं असतं जेव्हा ती तिच्या मित्रासमोर बसलेली असते. तर तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा तिचा मित्र मुक्ताला विचारत असतो की काय ग, तू सागरला खरं का नाही सांगितलंस की ते गिफ्ट तू सागरसाठी घेतलंय म्हणून? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही रे, मला बघायचंय की ते माझ्यावर किती प्रेम करतायत. त्यांना जर जळजळ व्हायला लागली तर समजायचं की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तिचा मित्र मुक्ताला म्हणत असतो की छान आहे तुझा कडू कारलं, तुमची तर केमिस्ट्री वेगळीच काहीतरी आहे. तेव्हा मुक्ता त्याला
म्हणत असते की तू त्याला कडू कारलं म्हणू नकोस हा, कारण कडू कारलं म्हणण्याचा कॉपीराईट फक्त माझ्याकडे. तर इकडे सागर हा घरी आलेला असतो. जो काही प्रकार घडलेला असतो तोच त्याला सारखा आठवत असतो. त्यातच मुक्ता तिथे येते आणि सागरला कॉंग्रॅच्युलेट कर. मुक्ता सागरला विश करत म्हणत असते, मला माहिती आहे की तुम्हाला बिझनेस हेडचा अवॉर्ड मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही नॉमिनेट झालाय, तर तो अवॉर्ड तुम्हालाच मिळेल. तेव्हा सागर मात्र काही बोलत नाही. तर मुक्ता म्हणत असते की मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय आणि ते ब्रेसलेट ती आता सागरला दाखवते. तर सागर मुक्तावर ओरडतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तू हे माझ्यासाठी नाही आणले, तू ज्याच्यासाठी आणलंय ना त्यालाच दे, हे अजिबात मला देऊ नकोस. तर मुक्ता म्हणत असते की हो सागर, मी हे तुमच्यासाठी आणलंय. तेव्हा सागर म्हणतो की माझ्याशी खोटं बोलू नकोस, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की तू ते कोणासाठी आणलंय आणि उगाच आता बिचारी असल्यासारख्याचा आव आणू नकोस, दुसऱ्यांच्या गोष्टी मला घालायला देऊ नकोस. तेव्हा मुक्ताला फार हर्ट झालेलं असतं. मुक्ता रडत असते आणि म्हणत असते की सागर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा सागर तिला ओरडत असतो आणि म्हणत असतो की माझा काहीही गैरसमज होत नाही, बरं झालं मला आधीच कळलं. तर मुक्ता आता चिडत असते आणि म्हणत असते की सागर तुम्हाला खरंच कोणाच्या भावनांची किंमत नाहीये. तर इकडे मिहिका ही हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये काम करत असते आणि हर्षवर्धनचा व्यवहार मिहिकाला चांगलाच माहित असतो. तर सावनी मिहिकाला सांगते की मिहिका, मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे आणि गुड न्यूज अशी आहे की मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकून मिहिकाला मोठा धक्का बसतो. तिला खूप सांगायचं असतं की हर्षवर्धन चांगला माणूस नाहीये, त्याची नजर चांगली नाहीये, परंतु त्यावेळी ती सावनीला काहीही सांगत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घडलेला सगळा प्रकार मुक्ताच्या मित्राला समजलेला असतो. मुक्ताचा मित्र सागरला भेटायला येतो आणि सागरला तो सांगत असतो की तू जे काही वागलायस ते अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा सागर त्याला म्हणत असतो की मला काय वागायचंय ना हे तू मला नको सांगूस आणि तुमच्या दोघांचं काय आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला यामध्ये बोलण्याची काही गरज नाहीये. तर मुक्ताचा मित्र म्हणत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, खरंच असं काही झालं नाहीये, मुक्ताने ते गिफ्ट तुमच्यासाठीच घेतलं होतं. तेव्हा सागर म्हणत असतो की आता आपण याचा खरा खुलासा करूयात. सागर लगेचच सराफांना कॉल लावतो आणि त्यांना विचारतो की मुक्ताने ते गिफ्ट कोणासाठी घेतलं होतं तुमच्याकडनं. तेव्हा आता सराफ त्याला सांगतात की सागर कोळी यांच्यासाठी घेतलं होतं. हे ऐकल्यावर सागरला आता टेन्शन येतं आणि आपण मुक्ताला इतकं काही बोललेलं असतो त्यामुळे आता त्याला स्वतःचाच राग यायला लागतो. सागर आता घडलेला सगळा प्रकार मिहिरला सांगतो आणि विचारत असतो की मिहिर, आता मी काय करू, तुझ्या वहिनीला तर मी नको नको ते बोललोय. तर सागर कंटिन्यू मुक्ताला कॉल करत असतो, परंतु मुक्ता काय आता सागरचा कॉल घेत नसते. सागर विचार करत असतो की आता मला काहीही करून मुक्ताचा राग काढायलाच हवा. सागरला काय करावं तेच कळत नसतं. सागर म्हणत असतो की मी जे मुक्तासाठी गिफ्ट आणलं होतं ते मी मुक्ताला देऊ का. मिहिर म्हणतो की हो दादूस, तू गिफ्ट तर दे, परंतु त्यासाठी वहिनी तुला भेटायला हवीस ना, आणि तुला माहितीये मी खोटं किती छान बोलतो ते, त्यामुळे मी आता एक काम करतो, मी मुक्ता वहिनीला कॉल करतो. तर मिहिर आता मुक्ताला कॉल लावतो आणि मुक्ताला कॉलवर तो सांगतो की वहिनी, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, दादाचा ऍक्सिडेंट झालाय. सागरचा ऍक्सिडेंट झालाय हे कळताच आता मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. मुक्ता प्रचंड घाबरलेली असते. मुक्ता आता त्या घटनास्थळी पोहोचलेली असते, परंतु कुठेही ऍक्सिडेंट झालेलं तिला दिसत नसतं. तिला आता खूप गिल्टी वाटायला लागतं की सागर तिला 15-15 मिस कॉल करत होता तरीही तिने कॉल उचलला नाही सागरचा, आणि ती आता या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःलाच दोषी ठरवत असते. तर मित्रांनो, पुढे काय होणार आहे हे आपल्याला पुढील ट्विस्ट मध्ये समजणार आहे. त्यामुळे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.